बाबा झाल्यावर आयुष्य बदलतं असं म्हणतात. खरंच आहे. आधी फक्त मी स्क्रिप्टची रिहर्सल करायचो, आता डायपर बदलण्याची प्रॅक्टिस सुरू आहे. आधी माझा अलाराम 7 वाजता वाजायचा, आता हा छोटा अलाराम 3, 3:30, 4 कधी वाजतो. आता मी मल्टीटास्किंग बाबा झालोय. हे मी नाही, माझी वाईफ पण बोलते. 2 दिवसापूर्वी रिलेटिव्ह आलेले बाळाला भेटायला. बाळाला घेताना आजूबाजूचे केस बघून म्हणाले, अरे बाळाला आत्तापासून हेअरफॉल सुरू झाला. आता त्यांना काय सांगू, ते बाळाचे नाहीत, बाबांचे केस आहेत. केस मागे चाललेत थोडेसे आणि हेअरफॉलही सुरू झालाय. संतूर डॅडी बनण्याऐवजी मी आता अंकल दिसू लागलोय. पण बस झालं आता. कालच वाईफ म्हणाली की ला डेन्सिटीला भेट देऊन या. तिथे एक्सपर्ट डॉक्टर आपल्या हेअरचं ॲनालिसिस करतात आणि योग्य ट्रीटमेंट देतात. मग उगाच कोणाचे ते टिप्स घेण्यापेक्षा एक्सपर्ट डॉक्टरला भेटलं चांगलं नाही का? उगाच रिस्क कशाला. हॅलो सर, नमस्कार. हाय सर. येस सर, ही माझी वाईफ स्वाती, डॉक्टर स्वाती. वाईफने हां मी ठाणेकर. येस वा. आम्ही तिनेच मला रिकमेंड केलं ॲक्च्युली की ला डेन्सिटी आहे. तर यायचं होतं, इच्छा होती. आणि मेजर प्रॉब्लेम सर असा होता की 4 ते 5 वर्ष झाली हेअरफॉल होतो सर. बरं. केस गळत आहेत आणि कळत नाही की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्यानुसार कळत नाही की कुठे योग्य ट्रीटमेंट मिळेल. बऱ्याच ट्रीटमेंट पण केल्या, पण हवं तसं नाही रिझल्ट मिळाला सर, फ्रँकली स्पीकिंग. तर फार इच्छा होती की इथे यायची. तिने रिकमेंड केलं आणि आम्ही काही बऱ्याच व्हिडिओज पाहिले, आपले इंस्टाग्रामचं पेज पाहिलं. खूप सुंदर सुंदर ट्रीटमेंट दिल्या जातात आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. त्यामुळे माझा प्रॉब्लेम होता की हेअरफॉल होतोय, लाईन मागे चाललेली आहे माझी. तर काही सांगाल का त्या संदर्भात, काय करू शकतो? 2 गोष्टी आहेत आपल्याला याच्यावर विचार करायला लागेल. की पहिली गोष्ट म्हणजे की आपला हेअरफॉल का होतं. आपण कसं डायग्नोसिसमध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर मोस्टली जेनेटिक असतं किंवा आपण ज्याला म्हणतो की आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी हेअरफॉल किंवा बॉल्डनेसचा प्रॉब्लेम असतो. ते जीन्स आपल्यामध्ये येतात म्हणून आपल्याला होतं. हे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे. सेकंड ॲग्रिवेटिंग फॅक्टर म्हणजे ज्याने थोडं जास्त प्रमाणात वाढतं आपली लाईफस्टाईल आहे. आपलं खाणं वेळेवरती नाही, शूटिंगचे प्रॉब्लेम्स, आपलं शेड्यूलिंग हे होतच ते होत नाही, जसं पाहिजे तसं मॅनेज होत नाही. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस जास्त रॅपिडली व्हायला लागतं. ठीक आहे. तर तुमच्या फॅमिलीमध्ये 100% कुठेतरी हिस्ट्री आहे म्हणून तुम्हाला हे होत आहे. ठीक आहे. तर जेनेटिक आणि हॉर्मोन म्हणजे DHT नावाचा वापर, या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन आपले केस पातळ व्हायला लागतात, ते गळतात आणि परत येत नाही म्हणून बॉल्डनेस होतं. ॲक्च्युली केस गळल्यानंतर परत यायला पाहिजे तो ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस बॉल्डनेस. म्हणजे हेच होतंय ऍक्च्युली. आता हे पुढच्या भागामध्ये तेच झालेलं आहे. हळूहळू आता ते मागे मागे चाललेलं आहे. तर आपण काय करूया आता, सगळ्यात महत्त्वाचं जिथे केस मुळासकट गेले तिथे तर आपल्याला आता गोळ्या औषधांनी फायदा होणार नाही. रूट्स नाही, रूट नाही तर तिथे आपण किती खतपाणी घातलं तर त्यातून झाड तयार होणार नाही. त्यामुळेच ऍक्च्युली ती गरज वाटली की आपल्याला ट्रान्सप्लांट आता करावं लागेल. म्हणजे मलाही त्यांनी तेच रिकमेंड केलं की त्यामुळे आपण आता काय करूया, पुढच्या भागामध्ये ट्रान्सप्लांट करून जे काही आपण आता लॉस झाला तो आपण रिकवर करूया आणि जे आहेत त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देऊया जेणेकरून ते अजून जास्त वर्ष टिकतील. आता हे जन्मभर टिकतील याची गॅरंटी नाही, कारण की जेनेटिक्स आहे. जेनेटिक्सला आपण चेंज नाही करू शकत. ठीक आहे. पण डेफिनेटली जो DHTचा इफेक्ट आहे तो लाईफस्टाईलचा इफेक्ट आपल्यावरती होतोय, पोल्युशनचा होतोय. त्यासाठी आपण अँटीऑक्सिडंट असू देत किंवा मिनॉक्सिडिलने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं असू दे किंवा मग DHTची ॲक्शन फिनस्ट्राईड किंवा डुटास्ट्राईडने कमी करणे असू दे, सगळ्या गोष्टींचा आपण ट्रीटमेंट करू. यांची क्वालिटी ॲज वेल एज लाईफ वाढवू शकतो. येस. ह्याच्यासोबत इचिंग हा प्रकार पण होत असतो. तर मला तो माहित नाही, डॅन्ड्रफमुळे होत असेल, कशामुळे होत असेल. मोस्टली एक तर स्वेटिंग जास्त होते, ड्राय स्किन असते, कधी कधी पॅटर्न असतो, कधी कधी आपलं जसं मुंबईचं वातावरण खूप जास्त ह्युमिड आहे, घामातल्या जिरतो, खूप जास्त घाम येतो, त्यामुळे फंगल इन्फेक्शनची पण भीती असते. सो अशा कंडिशनमुळे इचिंग व्हायला लागते. ओके. तर आपण त्याची पण ट्रीटमेंट साईड बाय साईड करणार. ओके. येस. माझं तुम्ही म्हणालात, बरोबर म्हणालात की तेच की हेअरफॉल होत 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 ती लाईन मागे गेली आणि मग त्यानंतर मला तिने तेच सजेस्ट केले की आता गरज आहे. तर पॅटर्न असतो. फिमेलमध्ये कसं बॉल्डनेस नाहीये, फिमेलमध्ये भांग असा वाढत जातो आणि तसं मेल्समध्ये डायरेक्ट बॉल्डनेस असतं. फिमेलमध्ये डायरेक्ट टाकलेपणा आपल्याला जाणवत नाही, इथं थिनिंग जाणवत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेलमध्ये हा पॅटर्नच आहे. आणि तुम्ही जे 30वी क्रॉस केली की ते युजली व्हायला. आणि तुम्ही जे म्हणालात की फॅमिली हिस्ट्री असू शकते कदाचित, तर मला तर तुम्ही म्हणालात त्यानुसार मला तसं वाटतंय. कारण की हे जसं मागे चाललंय, जसं इथे हा जो सर्कल आहे हा पण थोडासा
पातळ होत चाललाय, त्यामुळे ते थोडंसं पटकन. समोरनं ग्राउंड मधनं काही कालांतर हे आणि हे दोन्ही एकत्र मिळेल. करेक्ट, बरोबर आहे. आपण ते पुढे लगेच भविष्यात होऊ नये याच्या सगळं. येस येस, चालेल सगळं. थँक्यू सर. अजून मॅडम तुमचे काही डाऊट्स? नाही तेच ग्राफ्टच्या आता एरिया किती आहे त्यानुसार असतं. युजली आपण 50 ग्राफ्स पर स्क्वेअर सेंटीमीटरनुसार इम्प्लांट करतो. तर जशी हेअरलाईन बनेल त्यानुसार एरिया आपला डिझाईन होईल आणि त्यानुसार होईल. साधारणतः आपण 2,500 आणि खूप हाय डेन्सिटी आहे थोडंफार फिलिंग लागेल तर 3,000. तर एवढी आपली याची रिक्वायरमेंट असेल राष्ट्रीय. थोडं डिपेंड ऑन द हेअर. असं वन सेटिंगमध्ये सगळं आपण हो, वन सेटिंगमध्ये होणार, कारण की आपण जी टीम आहे, जो माझा स्पीड आहे आणि एवढ्या वर्ष आम्ही करतो. हो नाही, आम्ही ॲक्च्युली आम्ही खूप सर्च हो, ती स्वतः डॉक्टर असल्यामुळे सगळं ॲक्च्युली तिचा जास्त सपोर्ट मिळाला की ती स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे तिला त्या बाबतीत कळतं. आणि तुमच्याबद्दल तिने मला चांगलेच रिव्ह्यूज दिले की ती म्हणाली की बघ, मी सर्च केले, पाहिले, त्यांचं एज्युकेशन खूप हाय क्वालिटी आहे, प्लस त्यांनी जी कामं केलीत ती पाहिलेत आणि ते खूपच जास्त कमालीचे आहेत. त्यामुळे आपण करायला काहीच हरकत नाही, म्हणजे रिस्क पण म्हणता येणार नाही, पण विश्वासू दिसते सगळं. सर्जरी आहे एक तर सगळ्यात महत्त्वाची सेफ सर्जरी आहे आणि त्यावेळेस आपण पूर्ण रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो. ॲनेस्थेशिया माझा कोर आहे, हेअर ट्रान्सप्लांटेशन पण माझा कोर आहे. 2 डिग्री हिसाब ज्यावेळेस मिळते येस येस येस, कॉम्बिनेशन मला तिने त्यामुळे सजेस्ट केले की इथे हा याच्याशिवाय बेटर ऑप्शन नाही. एक त्यांचं जो कालपासून ऑपरेटिव्ह आहे म्हटलं काय नाही सर, खूप एक्सपिरियन्स आहे सरांचं, पाहिलंय मी. म्हणजे फार विचार करायलाच नको. हाय रिस्क सर्जरी करतात आणि त्याच्या प्रत्येक सर्जरीमध्ये तुमचं सिझरियन असू देत किंवा मोठमोठे ट्युमर्स असू देत, त्याच्यामध्ये जीवाला धोका होण्याची शक्यता असते. ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कधी कधी पण खूप जास्त ब्लिडिंग होते. म्हणजे आता मी अनेस्थेटिस्ट असल्यामुळे पण असल्यामुळे हे फार क्लोजली ऑब्झर्व केलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये ती रिस्क आहे. आपल्यामध्ये काहीच नाही. नाही, पण तरी एक छोटासा ऑपरेट किंवा छोटा कट जरी म्हटला किंवा एक भीती असते. लॉंग ड्युरेशन सर्जरी असते, याच्यामध्ये अनेस्थेशियाचा लोकल अनेस्थेशिया जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होतात. पण आपण जसे प्रोटोकॉल सेट केलेले आहेत त्यामध्ये आपण 50% पेक्षा कमी अनेस्थेशियाचा डोस यूज. ओके, कॉम्प्लिकेशन्स होतो. सर आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं तर माझी एक्साइटमेंट वाढली आहे आणि बघूया आता किती छान वर्क होतं. डॉक्टर तर आपण आहोतच, पण हेअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये ना एक आर्टिस्टिक माइंडसेट पण फार गरजेचं असतं. ओके, की तुमचा केस कुठनं यायला पाहिजे, कशा पद्धतीने यायला पाहिजे, कोणता अँगल आपण मेंटेन करायला पाहिजे, कुठले कर्व मेंटेन करायला पाहिजे. प्रत्येकाचं फेशियल स्ट्रक्चर्स वेगळे असतात, त्यानुसार हेअरलाईन डिझाईन करायला पाहिजे. नाही तर काय करतात सगळेजण ते गन वापरतात आणि सेम हेअरलाईन सगळ्यांसाठी स्टॅम्प मारल्यासारखी हेअरलाईन असते, तसं आपण कधीच बिलीव्ह करत नाही. त्यामुळे प्रत्येकासाठी एक वेगळी हेअरलाईन डिझाईन करतो आणि त्याच्यात फार मजा असते. म्हणजे प्रत्येकासाठी हेअरलाईन जेव्हा डिझाईन करतो ना तेव्हा चेहराच लुक तयार होतो. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आपण ते इमॅजिन करायला लागतो की आता उद्या आपल्याकडे हा, तर ती एक्साइटमेंट आहेत ॲक्च्युली. आता आम्ही काल बोलत होतो ह्यावरती की मी काही माझे आधीचे फोटोज दाखवले तिला, जिथे माझी हेअरलाईन ज्या पद्धतीने सुरू होते. तिला म्हटलं की त्यावेळेला फार छान दिसत होते, याचे वर करायचं केस, जे आता करायला मला तेच लाईन मागे गेल्यामुळे मला थोडंसं जागायला लागतं. हा, त्यामुळे आता जरा तुम्ही म्हणालात त्यानुसार तो कॉन्फिडन्स आला आणि बघूया आता कशा पद्धतीने छान ती हेअरलाईन तयार होते. ॲक्च्युली खूप नर्वस होतो मी की ऑपरेटला जायचं आहे. ऑपरेट हा प्रकारच असा आहे की कोणी नर्वस होतं की कसं असेल, कसं होईल, आणि त्याच्या प्रोसिजर आणि त्याचे टप्पेसुद्धा अशा पद्धतीने असतात की कोणी माणूस असू दे थोडासा डिप्रेस होतो, थोडी एक भीती असते मनामध्ये. तिथे मला मिनिटाला विचारलं जात होतं, सर ठीक आहात ना, सर ओके आहे ना, सर काही वाटतं आहे का तुम्हाला. आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळे असं मनात जे प्रश्न येत होते ते यायच्या आधीसुद्धा त्याचं उत्तर मिळत होतं. त्यामुळे त्याचा एवढा आनंद वाटत होता की हे सगळे अलर्ट आहेत आणि आपली काळजी करतात प्रत्येकजण. आणि नंतर मग हळूहळू घरच्यासारखं वाटू लागलं की अरे वा, की प्रत्येकजणाचं आपल्यावरती लक्ष आहे, त्यामुळे तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार, आपल्या पूर्ण टीम, पूर्ण स्टाफचे खूप खूप आभार. आणि बघूया आता ही माझी जर्नी. तर सगळ्यांनी स्टे ट्यून.